तर आजच्या दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पहिल्याच पावसात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंकची अक्षरशः वाट लागली आहे। या मिसिंग लिंकच्या सुरुवातीची सिमेंटची कमान कोसळली आणि कमान कोसळल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा पसरला, त्यामुळे वाहतूक बंद झाली। गॅस कटरच्या सहाय्याने कोसळलेल्या कमानीचे अवशेष हटवण्यात आलेत, तसंच मातीचा ढिगारा हटवण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्यात आलं। अजूनही या मार्गावरची वाहतूक सुरळीत झालेली नाही आहे। मिसिंग लिंक सुरू व्हायला अजून किमान 3 तास लागणार आहेत, त्यामुळे वाहतूक जुन्या मुंबई पुणे हायवेवरनं वळवण्यात आली आहे। मिसिंग लिंकची सध्याची नेमकी स्थिती काय आपण पाहूयात। मिसिंग लिंकवर दरड कोसळली होती। बोगद्याच्या स्लॅबमधून माती आणि पाण्याचा लोंढा थेट आत शिरला। खंडाळा एक्झिट जवळ बोगदा क्रमांक 2 मध्ये दरड कोसळली। मिसिंग लिंक जवळ 100 टन ढिगारा खाली आला। दुपारपर्यंत जवळपास 70% ढिगारा हटवण्यात आला होता। पुणे ते मुंबई एक लेन सुरू करण्यात आलेली आहे। मुंबई पुणे जुना हायवेवर हळूहळू वाहतूक सुरू करण्यात आली आहे आणि पुणे नाशिक हायवे सुद्धा बंद आहे, त्यामुळे महत्त्वाचे महामार्ग मुंबईकडे येणारे सर्व महामार्ग बंद असल्याचं चित्र आहे। मुंबई पुणे जो आपला आहे त्याच्यावर तर आपल्याला कल्पना आहेच। त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 100 टन मलबा हा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड झालेला आहे आणि अशा भागात झालाय की ज्या ठिकाणी साधारणपणे यापूर्वी कधी होत नाही अशा भागामध्ये हा लँडस्लाइड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यातलं जवळपास 70 टन मलबा हा काढून टाकण्यात आलेला आहे। आता पुण्याकडे जायचा जो मार्ग आहे त्याच्यावर 3 लेन सुरू आहेत, पण मुंबईकडे यायच्या मार्गावर एकच लेन चाललेली आहे। पण पुढच्या 1.5 तासामध्ये यातला बराचसा पार्ट रिस्टोर करायचा अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे। शिवेंद्रराजे आपले जे मिनिस्टर आहेत ते देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सगळ्या टीम जे आहेत त्या अत्यंत वेगानं त्या ठिकाणी काम करतायत। आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते, पण सकाळच्या सुमारास इथं नेमकी काय परिस्थिती होती याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। पुणे ट्रॅफिक एसपी शिवाजी पवार सर आपल्या सोबत आहेत। आपण सध्या मिसिंग लिंक करतो आहे। एकंदरीत प्रकरण काय जाणून घ्या सर, काय म्हणाल आता ह्या परिस्थितीमध्ये किती वेळ लागेल सगळी परिस्थिती आटोक्यात येणार? कामकाज प्रगती पथावर आहे। किती वेळ लागेल साधारणतः 2 ते 3 तासात काम पूर्ण होणं अपेक्षित आहे, परंतु अजून त्याचे शर्तीचे प्रयत्न त्यांचे चालू आहेत। बाकी वाहतूक जी आहे ती आपण ओरिजिनल एक्सप्रेस वेने वळवलेली आहे आणि वाहतूक व्यवस्थित चालू आहे। नागरिकांना काय आव्हान करणं, एकंदरीत किती वेळ लागेल आणि सध्या घराच्या बाहेर पडायचं का, पुण्यावरून मुंबईला जायला किती वेळ लागेल आणि जात असताना कुठल्या मार्गाचा वापर करायचा? शक्यतो पुणे ते मुंबई हा पूर्ण प्रवास टाळलेला चांगला। जोपर्यंत इमर्जन्सी किंवा अत्यावश्यक कारण नाही तोपर्यंत प्रवास करू नये। प्रवास करायचा असेल तर आता हा फक्त कनेक्टिंग लिंक जो आहे एवढा फक्त। सकाळच्या सुमारास नेमकी काय स्थिती होती हे आपण पाहिलं तर तिकडे पुण्याच्या मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। मावळ तालुक्यातून जाणाऱ्या जुने पुणे मुंबई महामार्गावर आणि एक्सप्रेस हायवेवर काही ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे पाणीसुद्धा मोठं साचलंय, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। ही सकाळची दृश्य आपण पाहतोय। जुना मुंबई पुणे हायवे आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ठिकठिकाणी अशी स्थिती होती। सकाळच्या सुमारास काय नेमकी स्थिती होती याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। मी सध्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरती आहे आणि आपण पाहिले तर यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग अर्थात एक्सप्रेसवे वरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी साचायला सुरुवात झाली। महत्वाचा हा मार्ग आहे मुंबई पुणे या 2 शहरांना जोडणारा आणि आता याच महामार्गावरती आता अशा प्रकारे गेले कित्येक तासांपासून वाहने या पाण्यामध्ये अडकून राहिल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर पलीकडचा जो भाग आहे या एक्सप्रेसवेचा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती डोंगर माथे आहेत आणि याच डोंगर माथ्यावरचं पाणी मोठ्या प्रमाणावरती या एक्सप्रेसवे वरती आल्यानं गेल्या कित्येक तासांपासून ही वाहतूक अशाच प्रकारे खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळतं। तर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान खात्याने जारी केल्यानंतर महामार्गावरती अशाच प्रकारची परिस्थिती आहे, त्यामुळे एकूणच काय पुणे आणि मुंबई या 2 शहराची कनेक्टिव्हिटी आता पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। सूरज कसबे, NDTV मराठी, एक्सप्रेसवे, पुणे। दरम्यान मुसळधार पावसामुळे मोई
ते फलके वस्ती हा मार्ग पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। पुणे नाशिक महामार्गाला पर्याय म्हणून हजारो वाहन चालक या रस्त्याचा वापर करत होते, मात्र हा मार्गही बंद झाल्यानं वाहन चालकांसमोर सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे। अनेक ठिकाणी वाहतुकीचा ताण वाढला असून लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। पाण्याची पातळी कमी होईपर्यंत या मार्गावरून प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। आपण जर पाहिलं तर जवळजवळ रात्रीपासून पुणे नाशिक महामार्गावर ज्या पद्धतीने सगळा प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे, लांबच लांब प्रवाशांच्या रांगा लागलेल्या आहेत। जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर अशा पद्धतीने इथे रस्त्यावर गेल्या अनेक तासांपासून ही वाहनं खोळंबलेली पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे हे जे पाणी साचलेलं आहे हे काढण्याकरिता जी रेस्क्यू टीम आहे किंवा बाकीची जे काही स्थानिक नागरिक आहेत ते प्रयत्न करताना दिसत आहेत। मात्र इथं जी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली ती आपण समोर पाहू शकतो की अशा पद्धतीने या पाण्यामध्ये ही वाहनं घालून नागरिक स्वतःचा जीव धोक्यात आणू पाहत आहेत। मात्र अशा पद्धतीने स्वतःला धोक्यात आणून इथून प्रवास करू नये असं सातत्याने प्रशासन सांगतंय। रस्त्याच्या दुतर्फा इथे जे स्थानिक नागरिक आहेत ते उभे राहिल्याचं आपण पाहतोय। सातत्याने मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे या पाण्यात वाढ होताना दिसते आणि एकूणच जर आपण परिस्थिती पाहिली तर अत्यंत गंभीर अशी एक ॲम्ब्युलन्स देखील आपण पाहतोय की या पाण्यामध्ये इथून बाहेर येताना दिसते। त्यामुळे इथे संपूर्ण जे काही चाकणचा हा जो परिसर आहे तो जलमय झालाय। म्हणजे केवळ इथे पुणे नाशिक महामार्गावरच नाही तर चाकण शहरात देखील अनेक ठिकाणी पाणी घुसलेले आहे। त्यासोबतच 10-15 जी गावं आहेत ती देखील या प्रभावित झाल्याचं आपण पाहतोय। आणि आता जी दृश्य आपण पाहतायत ती दृश्य नेमकी कोणती आहेत ते तुम्ही ओळखा। कनेक्टिंग लिंकमुळे मुंबई पुणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद झाला आहे, पण आज दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळच्या वेळेत याच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून एखादी नदी वाहते आहे की काय अशी स्थिती होती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर टोल नाका गेल्यानंतर पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या बाजूला ही अशी नदी वाहत असल्याचं चित्र होतं। किमान 3 ते 4 तास अशाच प्रकारची परिस्थिती या भागात दिसत होती, त्यामुळे वाहन चालकांचे मोठे हाल झाले। शिवाय पाण्याचा वेगसुद्धा अधिक असल्यानं वाहतूकसुद्धा खोळंबली होती। तर आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय। पुणे महापालिकेच्या शाळांना उद्यापासून सुटी देण्यात आलेली आहे। आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची सोय केलेल्या महापालिकेच्या शाळांना ही सुटी असणार आहे। पुणे महापालिकेच्या 101 शाळांना रविवारपर्यंत सुटी देण्यात आली आहे। देहू आणि आळंदीमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे वारकरी आणि भाविकांना पुण्यातील महापालिकेच्या शाळांमध्ये राहण्याची सोय केली आहे आणि वारीसाठी पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 100 शाळांमध्ये वारकऱ्यांसाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। अजिंक्य, वारकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि 7 आणि 8 तारखेला देहू आणि आळंदीतून ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या निघणार आहेत, त्यामुळे हे वारकरी आळंदी आणि देहूकडे जात होते, पण त्यांना तिथे न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। कशा पद्धतीने त्यांची व्यवस्था केली जाणार आहे? अगदी बरोबर आहे। या पालखी प्रस्थान सोहळ्याला जवळपास राज्यभरातून आणि देशभरातून लाखो वारकरी जे आहेत ते देहू आणि आळंदी या ठिकाणी येत असतात। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस पुणे जिल्ह्यात बरसतोय त्यामुळे नद्यांमध्ये सध्या पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि या वारकऱ्यांच्या जीविताला हानी होऊ नये किंवा वारकऱ्यांना कोणताही धोका होऊ नये यासाठी आज दुपारीच प्रशासनाने वारकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की आपण देहू आणि आळंदीत न जाता पुण्याच्या हद्दीत आपण थांबावा आणि त्यानंतर या सोहळ्यात सहभागी व्हावं। कारण की पाऊस जर असाच पुढे बरसत राहिला तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या नद्यांमध्ये वाढणार आहे आणि गर्दी जर झाली तर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे। आता पुणे महापालिकेकडून निर्णय घेण्यात आलेला आहे की हे जे वारकरी जे आहेत ते पालखीसाठी देहू आणि आळंदीत न जाता जर पुण्यात थांबले तर या सर्व वारकऱ्यांच्या निवाऱ्याची सोय झाली पाहिजे आणि यासाठी पुणे महापालिकेच्या 101 शाळांना जवळपास रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या शाळांमध्ये या वारकऱ्यांची राहण्याची अगदी शाळांमध्ये वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आणि देहू आळंदीत सुद्धा सध्या पाऊस जोरात पडतोय। आळंदीतले जवळपास 4 पूल पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदीमध्ये येऊ नये, देहूमध्ये येऊ नये असं आवाहन पुणे जिल्हा प्रशासनानं केलंय। दरम्यान पुणे आणि आसपासच्या परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आषाढी वारीला सुद्धा बसण्याची शक्यता आहे, कारण आळंदीतून बुधवारी ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। मात्र पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी इंद्रायणीला पूर आला असून इंद्रायणी नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेत, त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदी शहरात येऊ नये असं आवाहन पुणे जिल्हा प्रशासनानं केलं आहे। पावसाचा जोर ओसरेपर्यंत वारकऱ्यांनी आहे तिथेच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि आत्ताच आपण जशी बातमी पाहिली पुणे महापालिकेनं 101 शाळांमध्ये या वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे।
नेमक्या वारकऱ्यांना काय सूचना पुणे जिल्हा प्रशासनानं दिल्यात आपण पहा. 7 जुलैला देहूमधून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. 8 जुलैला आळंदीमधून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. 8 जुलैपर्यंत पाऊस परिस्थिती कायम असणार आहे, त्यामुळे दोन्ही ठिकाणी वारकऱ्यांनी न येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इंद्रायणी नदीवरचे 4ही पूल पाण्याखाली गेलेत. 10 जुलैला वारी पुण्यात पोहोचणार आहे. वारकऱ्यांनी त्यामुळे आळंदी किंवा देहूत येऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. पुण्यापासून पुढे वारकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती वारकऱ्यांना करण्यात आली आहे. एकूणच 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ही आपल्याला अत्यंत लक्ष देण्यासारखी आहे. वारी सुरू होते. वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4ही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे. आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही. बाकी वारी करता ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. आता पावसाची परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जर्मन हँगर्सच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि कुठेही त्रास होऊ नये या दृष्टीनं देखील जी काही व्यवस्था करायची ती राज्य शासनाने केलेली आहे. आणि आता वरंधा घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 31 ऑगस्टपर्यंत वरंधा घाट पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राजेवाडी ते वरंधा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेत. पावसाळ्यात या घाटात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळतात, रस्ते खचण्याचे प्रकारही होतात. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.